सांगली महापालिकेत विरोधी पक्षनेते पदासाठी फिरोज पठाण आघाडीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांच्या नावाला जोरदार समर्थन. 30 वर्षांची निष्ठा, परंपरेचा वारसा आणि न्यायाची अपेक्षा. प्रभाग क्रमांक 15 हा केवळ एक भौगोलिक भाग नाही, तर तो काँग्रेस पक्षाच्या निष्ठेचा, संघर्षाचा आणि सातत्याचा जिवंत इतिहास आहे. गेली तब्बल 30 वर्षे ज्या कुटुंबांनी काँग्रेस पक्षाला केवळ अबाधच ठेवलं नाही, तर त्याला वाढवलं, मजबूत केलं, त्या पठाण कुटुंबाचा उल्लेख केल्याशिवाय हा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. काळ बदलला, राजकारणाच्या वाऱ्या बदलल्या, अनेकांनी पक्ष बदलले, पण पठाण कुटुंबाची काँग्रेसवरील निष्ठा कधीच डगमगली नाही. काँग्रेसचा हा बालेकिल्ला हयात ठेवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. ही केवळ राजकीय निष्ठा नव्हे, तर एक परंपरा आहे, जी आजही तेवढ्याच ताकदीनं पुढे चालू आहे. आज महापालिकेत फिरोजभाई पठाण यांची एक ओळख ज्येष्ठ, अभ्यासू, संयमी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी नाळ जुळवणारा नगरसेवक म्हणून आहे. सभागृहातील त्यांचा अनुभव, विषयांची जाण आणि पक्षाशी असलेली निष्ठा ही काँग्रेस पक्षाची खरी ताकद आहे. विरोधकांशी ठामपणे लढताना आणि पक्षाची भूमिका अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडताना त्यांची भूमिका नेहमीच लक्षवेधी राहिली आहे. आणि म्हणूनच आज प्रभाग क्रमांक 15मधील तसेच संपूर्ण सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये एक रास्त प्रश्न निर्माण होतो आहे. अशा निष्ठावंत, अनुभवी आणि अभ्यासू माणसाला काँग्रेस पक्ष विरोधी पक्षनेतेपदी विराजमान करणार का? हा प्रश्न केवळ एका पदाचा नाही, हा प्रश्न आहे कार्यकर्त्यांच्या मनोबलाचा, निष्ठेच्या, किमतीचा आणि परंपरेच्या सन्मानाचा. जर काँग्रेस पक्षाने आपल्या खऱ्या कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवला नाही, तर कार्यकर्त्यांनी दाखवलेली 3 दशकांची निष्ठा कुठे मोजली जाणार? फिरोजभाई पठाण यांना विरोधी पक्षनेतेपद देणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचा सन्मान नव्हे, तर त्या संपूर्ण परंपरेचा, त्या संघर्षाचा, त्या निष्ठेचा गौरव आहे, ज्यामुळे काँग्रेस आजही प्रभाग क्रमांक 15मध्ये अभिमानाने उभी आहे. आज काँग्रेस पक्षापुढे संधी आहे निष्ठेला न्याय देण्याची, कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करण्याची आणि भविष्यासाठी एक ठाम संदेश देण्याची. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेत काँग्रेस पक्षाकडून प्रभावी आणि आक्रमक नेतृत्वाची गरज अधोरेखित होत असून विरोधी पक्षनेतेपदी फिरोज पठाण यांची निवड करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पक्षाच्या वर्तुळात होते आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.